SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मटर पनीरचा पराठा बनवूया। आता मी त्याच्यात 1-2 भाजी टाकणार आहे। एक शिमला मिरची घेतलाय, एक मोठा मिरची होती ते टाकते घेतला आहे। शिमला मिरची आहे एक टाकते आणि थोडीशी बीन्स आहे, हे टाकते थोडीशी बीन्स, फरसबी आहे, फरसबी 2 ते 3 ते 4 मिरच्या घेते। तिखट तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकता। आता ह्याला मी वाटून घेते, याच्यानं चॉपर करून घेते चॉपरनं। एक शिमला मिर्च, 2 ते 3 मिनी फरसबी घेतलेले, ते कापून ठेवलेली होती। आता याच्यानं आपल्याला रस करून घ्यायचा आहे। छान असं चॉपरमध्ये बघा असं बारीक करून घेतलंय। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे छान अशी मस्त जाडसर जाड असतं, असं जाडच ठेवायचं आहे आपल्याला, जास्त बारीक नाही करायचं, खाताना लागलं पाहिजे। तर वाटाणे पण घेतलेत मी, उकळून घेतलेत, ते पण थोडंसं असे दरदरा करून घेते। याला जास्त वाटायचं नाही, जरा माझं आहे ना हे चॉपर पटकन बसत नाही। ते हे पण काढून घेऊया आपण। आपल्याला असंच पाहिजे आहे जाळा। तुमच्याकडे गाजर कोबी ते पण टाकू शकता, तर माझ्याकडे नाही होते, मी हेच टाकते। चपाती बनवत होती तर पीठ उरलं आहे, तर मुलगी म्हणाली की मम्मी काहीतरी बनवून दे मला। म्हणलं पनीर पण आहे, वाटाणे आहे, तर ते भाजी पराठा बनवून देते पटकन। वाटाणे जरा असे मोठे असतील, थोडंसं असं चमचीनं दाबून द्यायचं, छोट्या चमच्यानं, म्हणजे लाटताना आपल्याला त्रास नको। लाटताना कसं मध्ये मध्ये येतात ना ते गोळे, ते यायला नको, म्हणून असं दाबून घ्यायचं, थोडेसे उकळून घ्यायचे। आता मी याच्यात टाकते कांद्याची भाजी, ते पण टाकते, थोडीशीच टाकते, जास्त नाही टाकत। आता हा आपला एक मसाला तयार झाला आहे। आपण टाकूया कोथिंबीर, 2 ते 3 कढीपत्ता होता तो पण टाकून दिलाय। याला चांगलं मिक्स करूया। तर माझ्याकडे मोठा पनीरचा हे आहे, ते अर्धा टाकते मी, अर्धा ठेवते। आता याला आपण किसून टाकूया।
ह्याच्यातच किसूया. आता जेव्हा आपण बनवणार ना तेव्हा मीठ घालायचं, नाहीतर मग पाणी सुटणार. आता जेव्हा आम्ही जेवायला बसणार ना तेव्हा बनवणार आहे. आता मी तयारी करून ठेवली. याच्यात अजून मसाला घालायचा आहे आपल्याला. पीठ पण मळून झालं आहे आपलं. आपली स्टफिंग पण तयार झाली आहे. त्याच्यात फक्त आपल्याला मसाला घालायचा आहे. आता पीठ मळून झालं आहे माझं. असं छान असं नरम पीठ मळायचं आहे. जास्त कडक नका मळा आणि नरम पण नाही. असं व्यवस्थित हात असा बोट आपला आतमध्ये जायला पाहिजे तेवढं पीठ मळायचं आहे. माझ्याकडे एक वाफलेला बटाटा होता, तो पण टाकून देते. किसून टाकते त्याला. नाही तो ऑप्शन आहे, तो टाकायचं नाही टाकायचा. माझ्याकडे होता म्हणून मी टाकून दिलं. याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता मी ह्याच्यात मसाला घालते. सगळ्यात पहिले हे आपण चिली फ्लेक्स घेतले आणि ओरोगोना घेतला आहे ते टाकून देते. तिखट तुमच्या हिशोबाने करा. याच्यात मी मीठ, काळं मीठ घेतले आणि काळी मिरी घेतली, ते पण टाकून देते. आता याच्यात टाकते मी थोडंसं धना पावडर टाकते, अर्धा टीस्पून. जिरं पावडर टाकते अर्धा टीस्पून. बस, बाकी काय नाही टाकायचं आपल्याला. तुम्हाला बाकी गरम मसाला वगैरे टाकायचा असेल तर टाकू शकता, कारण की मी ऑलरेडी काळी मिरी आणि चिली फ्लेक्स टाकले आहे ना. आणि ह्याच्यात टाकूया आता आपण साधं मीठ घालायचं आहे. अजून साधं मीठ घातलं नाही. पहिले मिक्स करून घेऊया. तवा ठेवते आता, नंतर मीठ घालणार. पटकन पाणी सुटतं ना किंवा पातळ होतं. आपलं स्टफिंग बनवले ना, पातळ होऊन जाणार. आता मी एक चीज ट्यूब घेतली आहे. एक ट्यूब आहे, एकच टाकते. तुम्हाला जास्त हवं तर जास्त टाकू शकता. किसून घेऊया. हा पराठा बनवून बघा तुम्ही, इतका सुंदर लागतो खायला. आता आपण साधं मीठ घालूया. चवीप्रमाणे टाकायचं, नाही तर मीठ जास्त होऊन जाणार. आता याला चांगलं कालवून घेऊया. थोडंसं चटपटी बनवण्यासाठी मी चाट मसाला घालते.
आपलं स्टफिंग तयार. आता आपण बनवायला घेऊया. पराठे थोडेसे जाडच असतात. आता लाटून घेऊया. जेवढं पिठाचा गोळा आहे तेवढंच आपल्याला स्टफिंग भरायची आहे. थोडंसं मी हाताने चवळं करून घेते म्हणजे फाटलं नको पाहिजे. आणि असं पसरून जातं व्यवस्थित. आणि हळूहळू लाटणं फिरवायचं, जास्त नाही फिरवायचं. जोरात नाही फिरवायचं, हळूहळू फिरवायचं. सगळीकडे पसरला पाहिजे तो. थोडा फाटला तरी चालेल, ॲडजस्ट करून घ्यायचं. हा बघा किती छान बनतोय. आता याच्यावर तुम्ही घी तेल काय लावायचं असेल, बटर लावू शकता. आता मी घी लावते. तवा तापलाय आपला छानशी. आता आपण हे लाटलेली पोळी टाकून देऊया. पराठा मीडियम लो गॅसवर भाजायचं आहे आपल्याला. आता आपण पलटी करूया. आता आपण घी लावून भाजून घेऊया छान. ते आपण चीज टाकलंय ना, ते तवाला लागतं. थोडंसं लागलं तर काय नाही, निघून जातं ते. उलट पलट करून शेकून घेऊया. छान असं दाबून दाबून शेकून घ्यायचं आहे. हे बघा मस्त खुसखुशीत बनतो एकदम. बटरनं पण छान भाजता येतात. बटर पण लावू शकता तुम्ही. थोडासा कमी ठेवायचा गॅस आणि भाजायचा कडक. उलट पलट करत राहायचं. हे बघा किती छान भाजलं झालंय. काढून घेऊया. आता दुसरा पण टाकून देतो.
आता असेच बनवून घेऊया आपण. आता याला पण आपण असंच घी लावून उलट पलट करून घेऊया. कधी पण पराठा बनवताना ना, जेव्हा चपाती बनवणार तेव्हाच मीठ घाला, नाहीतर मीठ घातलं ना तर पाणी सुटतं. हे बघा किती छान खुसखुशीत बनतायत. एक पराठा भाजायला 7 ते 8 मिनिटं लागतात, एकदम खुसखुशीत भाजायला. हे बघा एकदम खुसखुशीत झाले. आता दुसरे पण तसेच भाजून घेऊया. आपले पराठे तयार झालेत. हे बघा छान असे बघा. शेजवान चटणी नाहीतर टमाटर सॉस. आता आम्ही टमाटर सॉस घेतलाय, त्याच्यासोबत खाणार. हा रात्रीचा डिनर आहे आमचा. तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.